उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच केंद्रात भाजपबरोबर जातील, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू कधीही साथ सोडण्याची शक्यता, कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांनी केलेले गौप्यस्फोट हास्यास्पद, त्यांचं नावच कडू असल्यानं ते गोड कधी बोलणार, आशिष शेलारांची टीका. पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली. कुठल्याही योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतो, कोकाटे यांचं धक्कादायक विधान. योजनेत काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू, कोकाटे यांची प्रतिक्रिया. उघडपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे पहिले कृषी मंत्री. जितेंद्र आव्हाडांचा माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल. 4% बाजूला काढले तर एका खात्याचं बजेट निघेल, आव्हाड यांचा कोकाटेंना टोला. मोदींचे भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण, मात्र मंत्री 2 ते 4% भ्रष्टाचार होतो हे मान्य करतात, हे गंभीर. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. कोकाटेंनी पीक विमा घोटाळ्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक. भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाऱ्या कोकाटेंची अजित पवार हकालपट्टी करणार का, सुषमा अंधारे यांचा प्रश्न. मंत्र्यांनी जबाबदारीनं बोलावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला. शिवसेनेनंतर आता पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस. जिल्हे न दिल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी. अजित पवार तटकरे यांनी स्वतःपुरतं पाहिलं, इतर मंत्र्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद टोकाला. गोगावले समर्थकांचं मुक्तागिरी शक्ती प्रदर्शन. आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.